अन्नातील भेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो थेट जनतेच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर अपराध आहे. राज्यात अन्न व औषध प्रशासनानं भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत एक मोठा खुलासा केलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मंचरमधून विविध जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त दूध पोहोचवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. दूध अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या घरात आढळते. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण दुधाचं सेवन करतो. पण याच दुधात व्हेजिटेबल ऑइल, डिटर्जंट आणि अशी अनेक घातक रसायनं आढळली जी शरीरासाठी विष आहेत. एफडीएनं केलेल्या या मोठ्या कारवाईत आतापर्यंत 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाशी हाय प्रोफाईल लोकांपासून ते राजकीय नेत्यांचा संबंध असल्याची चर्चा आहे. त्यात पोलिसांच्या टाळाटाळ करण्याच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण केला गेलाय. मंचरमध्ये सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश झाला कसा? हे रॅकेट दुधाचा सप्लाय कुठे करायचे आणि या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद का ठरतीये, हेच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुक. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळ विरोधी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांना दूध भेसळीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे नियोजन करून पुण्याच्या मंचर येथील नौकार डिस्ट्रीब्युटरच्या गोदामावर छापा टाकला. संशयित सुशांत हिंगे याच्या ताब्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरी, रासायनिक द्रव्य, व्हेजिटेबल ऑइल तसेच दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं एकाच वेळी सुमारे 1000 लिटर कृत्रिम दूध तयार केले जात होते. हे कृत्रिम दूध विविध दूध संकलन केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र पुरवठा साखळी कार्यरत होती. या कारवाईसाठी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सुमारे 30 अधिकारी आणि कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे 20हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. विविध पथके तयार करून एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याची किंवा आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. कारवाई दरम्यान सुमारे 2,04,490 रुपयांचा मुद्देमाल आणि 1,385 किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आलं. मंचरमधील कारवाईनंतर शिक्रापूर, पिंपळगाव आणि अवसरी या भागांमध्येही छापे टाकण्यात आले. या ठिकाणांहून दूध आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली. संशयितांकडून महत्त्वाची कागदपत्र, आर्थिक व्यवहारांची माहिती तसेच अन्न साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या तपासाचे धागेदोरे आता पुण्यासोबतच अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आणि इतर काही जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट दूध रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा मंचर परिसरातीलच एक बडा व्यक्ती आहे. या गुन्ह्यातील काही मुख्य संशयित आरोपी हे थेट राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात असून याच राजकीय वरदहस्तामुळे आणि दबावामुळे मंचर पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळल्याची चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे अशा मोठ्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन किंवा पोलीस विभागाकडून तातडीनं प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली जाते. मात्र या प्रकरणात दोन्ही विभागांनी अधिकृत माहिती देण्यास गुप्तता पाळली आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी इतर माध्यमांतून आरोपींची नावे मिळवली असली तरी पोलिसांनी अजूनही त्याची अधिकृत माहिती दिलेली नाहीये. त्यामुळे पोलिसांवर कोणत्या बड्या राजकीय व्यक्तींचा दबाव आहे का, असा प्रश्न आता विचारला जातोय. सध्या या प्रकरणाचा तपास, जप्त केलेल्या नमुन्यांचे प्रयोगशाळा अहवाल, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे सुरू आहे. राज्यातील अन्न सुरक्षेसाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नागरिकांनीही दूध किंवा अन्य अन्न पदार्थ खरेदी करताना दर्जा, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची खातरजमा करावी. तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास संबंधित प्रशासनाला तातडीनं माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.